तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर चला आज बनवूया सुरणाचे काप। हे बघा असे सुरणाचे काप केलेले आहेत। आता ते आपण थोडेसे त्यात मीठ आणि लिंबाचा रस घालून थोडेसे वाफून घ्यायचे आहेत, अर्धवट कच्चे असे। आणि त्यानं लिंबाचा रस आणि मीठ टाकल्यानंतर थोडेसे ते घशात आपल्या खवखवत नाही। हे बघा हे आपले काप आता वाफून झालेले आहे। जास्त काय वाफवायचे नाही, त्याला 2 ते 3 मिनिटच वाफवायचे आणि मग नंतर काढून घ्यायचे। चला तर आपण आता मसाला लावून घेऊया। पहिल्यांदा मीठ घालूया, हळदीची पावडर, हे लाल तिखट, आपला मालवणी मसाला आहे आणि हे हिरवं वाटण आहे, आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची, ह्याचं हे वाटण आहे, ते घालूया आपण। आणि चिंचेचा कोळ घातल्यानंतर ते काप जे आहे ते खवखवणार नाही आपल्याला घशात खाताना, आणि टेस्ट पण छान येते। जर आपण लिंबाचा रस सुद्धा घालू शकतो किंवा कोकमाचा आगळ, असं काही पण 2-3 पैकी यूज करू शकतो आपण। आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याला चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मसाला। 5-10 मिनिटं ठेवायचं आणि नंतर फ्राय करूया। तर आपण मसाला लावून ठेवला होता 5-10 मिनिटे चांगलं। आणि आता त्यानंतर तांदळाची पिठी घेतली, त्यात तांदळाच्या पिठीत थोडंसं मीठ आणि लाल तिखट घातलेलं आहे। आपलं तेल तापत आलेलं आहे, आता ते तेलात ते फ्राय करून घ्यायचं। आपण डीप फ्राय करू शकता आणि शॅलो फ्राय बी करू शकता, आपल्याला जसं लागेल तसं। असं पिठात बुडून घेऊया, असं मस्त पिठाचं कोटिंग आलं पाहिजे त्याला, आणि चांगलं कडक मस्तपैकी फ्राय करून घेऊया। मस्त असे हे बघा, हे असे फ्राय झालेत मस्त कुरकुरीत। ह्याच्यासोबत आज आपण वरण भात आणि चपाती मस्तपैकी खाणार आहोत। वरण भातावर छान लागतात, क्रिस्पी। तर आपला सुरण तयार आहे। वाट कसली बघताय, मारा ताव, डाळ भात चपाती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका। डाऊट असतील तर कॉमेंटमध्ये टाका। बाय, भेटूयात दुसऱ्या ब्लॉगमध्ये।